आपण पाहत आहात लोकवेद सांगली न्यूज। गाव ते शहर आम्ही आहोत तुमच्या सोबत। ताज्या आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी लोकवेद न्यूज सांगली चॅनलला आत्ताच सबस्क्राइब करा। धाडसी पोलीस कर्मचाऱ्यांचा सन्मान। सांगली पोलीस दलातील अमीरशाह फकीर यांना महासंचालक पदक। कर्तव्य, धाडस आणि निस्वार्थ सेवेमुळे ओळख निर्माण केलेले सांगली पोलीस दलातील जिगरबाज पोलीस कर्मचारी अमीरशाह फकीर यांना महाराष्ट्र दिनानिमित्त प्रतिष्ठेचे पोलीस महासंचालक पदक प्रदान करण्यात आले। सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा सन्मान देण्यात आला। हा सन्मान म्हणजे फक्त छातीवर झळकणारे पदक नसून त्यांच्या कष्ट, त्याग आणि समाजासाठी केलेल्या निस्वार्थ सेवेचा गौरव आहे। या सन्मानामुळे त्यांच्या मूळ गावी कुंडलवाडी येथे आनंदाचे वातावरण पसरले आहे। अमीरशाह फकीर सध्या सांगली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेत कार्यरत असून त्यांनी आपल्या कारकिर्दीत अनेक गंभीर गुन्ह्याचा छडा लावला आहे। अंमली पदार्थ, पिस्तूल तस्करी, खून, दरोडे अशा गुन्ह्यांमध्ये त्यांनी उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे। त्यांच्या तपास कौशल्यामुळे आणि धाडसी वृत्तीमुळे गुन्हेगारांमध्ये त्यांची मोठी दहशत आहे। 2010 साली पोलीस दलात दाखल झाल्यानंतर त्यांनी सातत्याने उत्कृष्ट कामगिरी केली। कवटे महाकाळ, औंधी, मिरज अशा संवेदनशील ठिकाणी काम करताना त्यांनी अनेक वेळा स्वतःचा जीव धोक्यात घालून आरोपींना जेरबंद केले। विशेषतः कोरोना काळात नागरिकांच्या सुरक्षेसाठी रात्रंदिवस रस्त्यावर उभे राहत त्यांनी सेवा बजावली। त्या काळातही त्यांच्या नावाची गुन्हेगारांमध्ये प्रचंड वचक होती। त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत महाराष्ट्र पोलीस दलाकडून त्यांना महासंचालक पदक जाहीर करण्यात आले होते आणि महाराष्ट्र दिनाच्या पवित्र दिवशी त्यांचा गौरव करण्यात आला। या यशामागे तत्कालीन पोलीस अधीक्षक सोहेल शर्मा, डॉक्टर बसवराज तेली, संदीप घुगे, तुषार दोशी, अपर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय पोलीस अधिकारी पौर्णिमा चौगले तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन लाभले। अमीरशाह फकीर यांची ही यशोगाथा नव्या पिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे।